घाटामध्ये आणि तुम्ही गर्दी बघू शकता बघा माझ्या मागे। तर आता माऊलींची पालखी आता येणार आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्ष ओमकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे 11 जुलै आणि आपण चाललेलो आहे माऊलींची पालखी बघायला। तर आत्ता मी निघालेले आहे। खरं तर मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं, ते कॅन्सल झालं आणि मी निघाले सरळ थेट माऊलींची पालखी बघायला दिवे घाटामध्ये। आणि आत्ता आपण चाललेलो आहे बोबदेव घाटामधून। तर 4 व्हीलर आणायचा विचार करत होतो, पण बघा ट्रॅफिक आपल्याला लागलेलं आहे आणि खूप गर्दी आहे। एवढी गर्दी झाली आहे बघा। बरं झाली 2 व्हीलर आणली आपण। तर आपण आलेलो आहे सासवडमधून आणि सासवडमधून आपण लेफ्ट घेतला आणि मधल्या रस्त्याने आपण आलेलो आहे मधून। तर खूप अशी गर्दी आहे बघा, सगळे वारकरी हे आहेत हे चाललेले आहेत। आणि ही जी आजची पालखी आहे ही येणार आहे दिवे घाटामध्ये, म्हणजे सगळ्यात अवघड टप्पा जो असतो दिवे घाटामधला। आत्ता तरी दिवे घाटचा रस्ता मोठा केला आहे, पण गेल्या वर्षी अजिबात मोठा रस्ता नव्हता। तर बघूया यावेळेस तर खूप गर्दी आहे। अजून दिवे घाटात मी पोहोचलेली नाहीये। काही ठिकाणी खूप सारे पोलीस थांबलेले आहेत आणि पुढे गाड्या सोडत नाहीये। तर जिथपर्यंत आपली 2 व्हीलर जाते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। तर एक 2 ते 2.5 तासामध्ये आपण पोहोचलेलो आहे दिवे घाटाच्या अलीकडे आणि तुम्ही बघू शकता बघा खूप गर्दी आहे। आणि आता इथं गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता समोर बघा आपल्याला माऊलींची मूर्ती दिसत आहे। आता मी आहे दिवे घाटामध्ये आणि तुम्ही गर्दी बघू शकता बघा माझ्या मागे। तर आता माऊलींची पालखी आता येणार आहे या बाजूने। तर गर्दी बघू शकता बघा, खूप गर्दी आहे। तर आपण आलेलो आहे सासवड मार्गे, त्या साईडला गाड्या भरपूर प्रमाणात सोडत नाहीये। आणि गेल्या वर्षी याच टायमिंगला पालखी आलेली, आता 6-6:30 वाजले तरी पण अजून पालखी आलेली नाहीये।
तर फायनली 4 ते 5 तासाच्या प्रतीक्षेनंतर बघा खूप सारी लोक थांबलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी पालखी आलेली आहे. पालखीचं आगमन होत आहे बघा. खूप गर्दी आहे. दिवेघाट थोडासा यावेळेस मोठा केलेला आहे, त्याच्यामुळे थोडीफार आजूबाजूला जागा आहे. तर आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आता आपण चाललोय पालखीवरून घरी. आता इथं जेवायला थांबलोय बघा. तर हे हॉटेल आहे अमराई 69, इथं थांबलेलो आहे. तर खूप साऱ्या गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या माझ्याकडून, कारण की गर्दी खूप होती. तर आता हे हॉटेल बघूयात कसं आहे. या साईडला बघा हे वडाचं झाड आहे, खूप छान असं झाड आहे. लास्ट टाइम मी शूटसाठी आलेले. चला आतमध्ये जाऊया. तर आम्ही आलो अमराई 69 या हॉटेलमध्ये आणि पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलेली आहे. तर हॉटेल तर बाहेरनं खूप छान दिसलं. आता बघूया टेस्ट कशी आहे. तर मेनू कार्ड बघितलं आणि काहीतरी छान असं खावंसं वाटलं, म्हणून म्हटलं यावेळेस काहीतरी वेगळं ऑर्डर करूया. आणि बाहेर खूप थंडी होती म्हणून मी एक मंचाव सूप ऑर्डर केलं आणि त्यासोबत स्टार्टरमध्ये पनीर पहाडिया कबाब ही जी आहे ही स्टार्टर डिश ऑर्डर केली. चांगली होती टेस्टला. सॅलड पण खूप मस्त होतं आणि पोट खूप भरलं त्याच्यानेच, म्हणून फक्त दाल तडका आणि राईस ऑर्डर केला. पण मला काही दाल तडका फारसा आवडलेला नाही. तर सकाळपासून खूप भूक लागलेली, सकाळी खूप लेट मिसळ खाल्लेली आणि अशा प्रकारे आमचं जेवण झालं आणि आत्ता आम्ही घरी निघालेलो आहे. जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजले पोहोचायला आणि हा आहे बोबदेव घाट. तर रात्रीच्या वेळेस जरा हा जो घाट रस्ता आहे हा थोडा रिस्की आहे, त्याच्यामुळे आम्ही हळूहळूच निघालेलो. तो परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.